मतदार यादीमधील घोळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे। निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले तर सत्ताधाऱ्यांच्या पोटात का दुखतंय, आयोगाला विचारलेल्या प्रश्नांवर सत्ताधारी का स्पष्टीकरण देताय, असा सवाल नाना पटोले यांनी महायुतीवर केलाय। मंत्री उदय सामंत यांनी मतचोरीच्या आरोपांवर बोलताना निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी राजीनामे द्यावेत, मग बॅलेट पेपर निवडणुकीची मागणी करावी असं म्हटलं होतं। त्याला नाना पटोले यांनी उत्तर दिलंय। एवढा ईव्हीएम मुळे त्रास होतोय, ईव्हीएम मुळे एवढा त्रास झालेला आहे। विरोधी पक्ष नेत्यांपासून जेवढे महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग काय ती बॅलेटची मागणी करावी ना। आपण खुर्चीमध्ये पण बसणार, आपल्याला खासदारकी पण पाहिजे, आपले 20 आमदार पण पाहिजेत। चला, स्वाभिमान आहे ना। जर वोट चोरी झालेली आहे मग त्यांचे 20 आमदार तरी कसे निवडून आले? 20 आमदारांनी राजीनामा देऊन टाका। म्हणजे जनतेला कळू दे ना की किती स्वाभिमानी आहे ते आणि ह्यांचं किती स्वाभिमान जागृत होतो निवडणुका आले की, हे जनतेला पण कळेल। इथे तर आम्ही सरळ सरळ प्रश्न विचारतोय। मग जेव्हा आम्ही सरळ प्रश्न विचारत असताना यांच्या पोटात का दुखतंय, निवडणूक आयोग का उत्तर देत नाही, हे काय शहाणपण करतात आहेत। त्यामुळे राजीनामे यांनी दिले पाहिजे, बेईमानी निवडून आलेल्या लोकांनी। हे लोकांच्या मतानं आले निवडून नाही, हे बेईमानी निवडून आलेले। स्वतः चिमटे घेऊन पाहत होते की मी एवढ्या लाखो मतांनी कसा निवडून आलो, हेच पाहत होते। त्याच्यामुळे या लोकांनी हे जास्त सत्तेचा माज आणू नये, निवडणूक आयोगाला उत्तर देऊ द्या, त्याची वकिली जास्त करू नका।